नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तांदूळ का भाजी बनवणार आहोत। ही रानभाजी आहे आणि पावसाळ्यात खूप येते आणि खायला खूप चवदार आणि खूप पौष्टिक आहे। तर आज आपण ती बनवणार आहोत। तिच्यासाठी लागणार आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेला हा तांदूळ का भाजी आहे आणि कांदा, हिरवी मिरची काप केलेली आणि लसूण आणि तेल आणि मीठ लागणार आहे। चला आपण आता तयारी करूया। पावसाळ्यामध्ये खूप भाजी येते। ही आपली रानभाजी आहे तांदूळ का, खूप छान लागते। सर्वांनी ती खायला पाहिजे आणि खूप पौष्टिक पण आहे। चला तर आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा कापलेला, मिरची आणि लसूण टाकूया। लसणाचे काप कांदा छानपैकी असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। हिरवी मिरची ते तुम्ही याच्यामध्ये काप नसेल केले समजा तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा पण ॲड करू शकता। हिरवी मिरची, लसूण आणि जिरे टाकायचे ठेचून त्याच्यामध्ये। हिरवी मिरचीच्या ठेच्यात खूप छान लागतात। आपण थोडेसे जिरे टाकलेले आहे, तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाकू शकता, त्याने अजून खूप छान चव आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तिखट बनवू शकता। आपला कांदा छानपैकी मस्त भाजतोय, तुम्ही बघू शकता। हे बघा, आपला कांदा छान मस्त लालसर होत आहे आणि मिरची पण छानपैकी भाजलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण आता स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ का टाकत आहोत। हे बघा, अशी मस्त भाजी मी निवडून स्वच्छ केलेली आहे, तिला आपण टाकूया। छानपैकी एकदम मस्त हलवून घ्यायची। झटपट होते, 10 मिनिटात भाजी होते, वेळ पण लागत नाही भाजी करायला। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पूर्ण मीठ आणि भाजी एकजीव असं छान असं परतून घेऊया। मस्त वास येतो आहे भाजीचा, खूप खायला चवदार लागते तांदूळ का भाजी। याला आपण 5 मिनिटासाठी लो याच्यावरती गॅसवरती ठेवूया। चला तर आपली भाजी बघू, तुम्ही बघू शकता आपली भाजी तांदूळ का भाजी तयार झाली आहे। खूप छान लागते खायला, तुम्ही नक्की ट्राय करा। चला, आपली ही भाजी आता तयार आहे। आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे, खूप छान लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। मस्त शेंगदाण्याची चटणी आणि तांदूळ का भाजी, आपण त्याच्यासोबत 2 पोळ्या नक्कीच खाऊ शकता। थँक्यू।